PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज, प्रसन्ना प्लॅन, 8 सुंदरवाडी छत्रपती संभाजीनगर। भविष्याचे नो टेन्शन, घ्या आजच ऍडमिशन। PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज। समाजासाठी जरी आम्ही वेगळं असलो तरी हिंदू धर्माच्या रक्षणार्थ आणि सनातन धर्माच्या प्रचाराकरता त्याचप्रमाणे देशसेवेचं कार्य आम्ही अविरतपणे करत आहोत। समाजापासून उपेक्षित असून सुद्धा किन्नर आखाडा एकवटला आहे। आज मी या कार्यक्रमातून घोषित करतो की आगामी नाशिक कुंभक्षेत्र येथे 2027 रोजी संपन्न होणाऱ्या कुंभ मेळाव्यात विदर्भ पीठाचे महामंडलेश्वर म्हणून नेहा गुरु यांना विशेष स्थान राहील। त्याचप्रमाणे त्यांचा पट्टाभिषेकही नाशिक कुंभमेळ्यात करण्यात येईल, असे प्रतिपादन श्री श्री 1008 महामंडलेश्वर पार्वती नंदगिरी ह्या मूर्तिजापूर येथे आयोजित विदर्भ मंगलमुखी किन्नर फाउंडेशनच्या अर्धनारीश्वर मठाच्या व आई यल्लम्मा देवी बहुचरा देवी व अर्धनारीश्वरच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमात बोलत होत्या। जय श्री महाकाल, ओम नमो नारायण। आज आम्ही खूप भाग्यवान आहे की आम्ही आज तुमच्या शहरामध्ये मूर्तिजापूरमध्ये आम्ही आलो आहे आणि आज इथे मूर्तिजापूरला जुनी बस्ती स्टेट बँकच्या मागे नेहा गुरु यांनी यल्लम्मा माता बहुचरा आणि शिवशक्ती अर्धनारी नटेश्वर याच्या मंदिराची स्थापना केली आणि आम्ही प्राणप्रतिष्ठासाठीच इथे आलेलो आहे। आणि खूप चांगली गोष्ट आहे की आपल्या समाजामध्ये आणि आमच्या देशाच्या रक्षणासाठी आम्ही सनातनी सगळे लहानपणापासूनच आहे, पण काही कालांतर आम्ही थोडं इकडे तिकडे वळल्यामुळे आज आमची जी जागा आहे, आमचा जो हक्क आहे, तो आज आम्ही आमच्या शहरामध्ये, आमच्या गावामध्ये किंवा आमच्या देशामध्ये त्या हक्काने वावरत आहे। आम्ही जरी किन्नर समाजाचे लोक आहे तरी आम्ही समाजासाठी कुठेतरी परके आहे, पण काही ना काही एक अंतर्भावना म्हणूनच हा समाजच आमचे मायबाप आहे आणि त्यांच्या उद्धारासाठीच आम्ही आज इथे यल्लम्मा माता अर्धनारी नटेश्वर मठची स्थापना केली आहे, प्राणप्रतिष्ठा केली आहे आणि उद्या भंडारा आहे, पाठपूजा आहे आणि त्याचबरोबर आम्ही मूर्तिजापूर विदर्भ ह्या शहरातनं एक छान एक गोष्ट केली आहे की किन्नर आखाडा मध्ये आम्ही नेहा गुरूंना आम्ही आज त्यांची घोषणा केली आहे की ते आमच्या आखाड्याच्या महामंडलेश्वर आहे नेहा गुरु आणि त्यांचा पट्टाभिषेक नाशिक येणारा नाशिकचा जो कुंभ आहे 2027 त्याच्यामध्ये त्यांचा पट्टाभिषेक करू आणि त्या पदवीनुसार त्यांना आम्ही मूर्तिजापूर ह्या रक्षणासाठी आणि ह्या मठाची एक मोठी महामंडलेश्वर म्हणून आम्ही घोषित करणार, याचा आम्हाला खूप आनंद आहे। मूर्तिजापूर येथील स्टेट बँक परिसरात विदर्भ मंगलमुखी किन्नर फाउंडेशनच्या नेहा गुरु यांच्या वतीनं विदर्भातील पहिले किन्नर आखाड्याची स्थापना करण्यात आली। या मठात आई यल्लम्मा देवी बहुचरा देवी आणि अर्धनारी नरेश्वराच्या मूर्तीची यथोचित प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। या कार्यक्रमाला श्री श्री 1008 महामंडलेश्वर पार्वती नंदगिरी आंतरराष्ट्रीय आखाडा धुळे, श्रीकांत जोशी विदर्भाच्या महामंडलेश्वर नेहा गुरु, श्री महंत मा नर्मदा नंदगिरी, श्री श्री 1008 महामंडलेश्वर मा मातंगी नंदगिरी उर्फ गुड्डिब्बा आंतरराष्ट्रीय किन्नर आखाडा अमरावती, खुशबू मूर्तिजापूर आदींची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी ब्रह्मरुद्रांच्या मंत्रोच्चाराने माता यल्लम्मा देवी बहुचरा देवी व अर्धनारी नरेश्वराच्या मूर्तीची यथोचित प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। तर सदर आखाडा हा विदर्भातील मूर्तिजापूर येथे पहिला असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। मठाच्या प्राणप्रतिष्ठा प्रसंगी धुळे, अमरावती, मुंबई आदीच्या ठिकाणांवरून किन्नर समाजाच्या महामंडलेश्वरांची तर शहरातील गणमान्य नागरिकांनी आपली उपस्थिती दर्शवली। जन्मदाय न्यूज करता संजय उमक यांची रिपोर्ट, अकोला। मराठी बातम्यांसाठी जन्मत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।